पुण्यामध्ये उद्या शिवसेनेची संवाद बैठक। एकनाथ शिंदे पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी घेणार संवाद बैठक। गुढीपाडवा मेळाव्यासाठी मनसेची जय्यत तयारी। नाशिकहून 10,000 मनसैनिक मुंबईत येणार। ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग। मंत्रालयातला पाणी पुरवठा पुन्हा सुरू। पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधील बिघाड दुरुस्त। मंत्रालयामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पाण्याचा होता तुटवडा। उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये घरांच्या छतावर रस्त्यांवरील नमाजावर बंदी। उत्तर प्रदेश पोलिसांनी जारी केले निर्देश। राज्यातल्या काही धरणांमध्ये 35% तर काही धरणांमध्ये 50%पर्यंतचाच जलसाठा शिल्लक। उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याबाबत राज्य सरकारकडून करण्यात आलं नियोजन। अनिल परब यांच्या टीकेनंतर राणे समर्थक आक्रमक। अनिल परब यांच्या घरासमोर मयूर बगेरिया यांची बॅनरबाजी। परब यांनी नितेश राणेंविरोधात परिषदेत केली होती टीका। रवींद्र धंगेकरांच्या मनातून काँग्रेस काही जाईना। फेसबुकवर केलेल्या पोस्टवर काँग्रेसचा पंजा। चूक लक्षात आल्यानंतर पोस्टमध्ये केला बदल। कल्याण डोंबिवलीतल्या अनधिकृत 65 इमारतींमधल्या नागरिकांना बेघर होऊ देणार नाही। मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली घोषणा। नांदेडच्या आदिवासी शासकीय मुलांच्या वसतिगृहात सुविधांचा अभाव। वसतिगृहात अस्वच्छता आणि विद्यार्थ्यांना दिलं जातं निकृष्ट जेवण। नाशिक शहरात स्मार्ट सिटीनं केलेल्या कामांची चौकशी करण्याची काँग्रेसची प्रशासनाकडे मागणी। पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप। लातूरमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक। पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन। ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी करावी लागतेय वणवण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।